साहेब व्हिडिओ हे करताना त्यांनी रोहित पवारने एक ट्विट केलेलं आहे की तुम्हाला भाजपमध्ये भाजपला विचारल्याशिवाय काय काम करता येत नाही, त्यामुळे अजिबात नाही, खोटा आरोप आहे। अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे। विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते। त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलंय की आता आपलं सरकार कधी येऊ शकत नाही, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकणं, त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात धरलेला दिसतो। त्यामुळे असं काही कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही। शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरू आहे। संजय राऊत आमदार काही इन्व्हॉल्व आहे का त्यांच्यामध्ये? कारण तुमच्या मागे मला फार इंटरेस्ट वाटत नाही। सत्ताधारी पक्षाचे आमदार असले कोणी असलं तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाहीये, त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं। अननेसेसरीली मीडिया त्याला जास्त महत्व देते। मीडियाने एवढं महत्व का द्यावं? असं काय त्याच्यामध्ये स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे? किंवा एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण आहे?